नमस्कार. मिलिनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2024मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी भावना आणि आपण बघत आहात कृषी जागरण मराठी. देशभरातून आपल्याकडे असंख्य फार्मर्स आलेले आहेत, शेतकरी आलेले आहेत. त्यांचा आपण इथे सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. त्यातीलच एक मिलिनियर फार्मर आज आपल्यासोबत आहेत, तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात. सर, तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, माझं नाव अशोक ज्ञानेश्वर ठोकळ, राहणार आठेगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. सर, तुम्ही कोणत्या पिकांची शेती करता? तसं जर बघितलं तर ओव्हरऑल मी सर्वच पिकांची शेती करतो, जसं की कापूस आहे, मका आहे, तूर आहे, ऊस आहे आणि आता 4-5 वर्षापासून अद्रक शेतीकडेही वळालो आहे. ते एक चांगलं पीक आहे, चांगलं पैसे देणारं पीक आहे अद्रक पण. अशा प्रकारची शेती करतो. आणि सर, म्हणजे तुमचं किती एकरची शेती आहे तुमची? माझी 20 ते 25 एकरची शेती आहे. त्यावरती मी डिवायडेशन करून वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असतो. आता सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात, तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारच्या अडचणी पण येत असतील. हां, तर तुम्ही हे कसं, म्हणजे त्या KVKकडून तुम्हाला काही मदत मिळते का? आता ज्या काही अडचणी असतात त्या स्थानिक पातळीवरती शेतकरी त्या सहजरित्या म्हणजे त्याचं निरसन करतो. परंतु अशा काही अडचणी असतात, त्यातनं मार्ग निघण्यासाठी आपल्याला कोणाची तरी सल्ल्याची, मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळेस आपले जे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचे कृषी विज्ञान केंद्र आहे, इथली जी टीम आहे ती महिन्यातनं 2 महिन्यातनं शेतावरती येऊन, बांधावरती येऊन त्या जो काही प्रॉब्लेम उद्भवला आहे त्या समस्येचं निराकरण करतात, ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्या गोष्टीचं जोपर्यंत समाधान शेतकऱ्याला होत नाही तोपर्यंत ते आपल्यापर्यंत येत असतात आणि त्यांची बाजू विशिष्ट प्रकारे समजून आणि आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतात. सर, तुम्ही तुमच्या शेतीमध्ये अजून काय वेगवेगळे प्रयोग करतायत सध्या? आता मी शेतीत जर तसं बघितलं तर आपला उत्पादनावरचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यासाठी जर तसा विचार केला तर मी आता ऊस शेती पण करतो. तर ऊस शेतीमध्ये साधारणतः आपण ज्यावेळेस सुरूचा ऊस लागवड केला तर 3 वर्षापर्यंत मी त्यात कुठल्याही प्रकारची आंतरमशागत करत नाही आणि जे ऊसातलं जे पाचट असतं ते मी जागच्या जागी त्याच ठिकाणी कुजवतो, जेणेकरून त्या पाचटाच्या आच्छादनामुळे पाणीही कमी लागतं आणि जागेवरती कुजल्यामुळे जे आपल्याला न्यूट्रियन्स पाहिजे असतात खतातनी ते आपल्याला मिळून जातात आणि पाणी कमी लागल्यामुळं पीकही जोमदार आणि चांगलं येतं आणि यामुळे आपला खर्चही कमी होतो आणि प्रदूषणही कमी होतं. ज्यामुळे आपण ज्यावेळेस पाचट जाळतो त्यावेळेस आपल्या शेताचं तर नुकसान होतं, पण आपण देशातही पॉल्युशन वाढवतो. त्याच्यामुळं माझं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण प्रदूषणही टाळावं आणि त्यापासनं आपला जो फायदा होणार आहे तो आपण समजून घेऊन निश्चित आपण फायद्याकडे वळावं आणि उत्पादन खर्च कमी करावा. सर, आपण शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा इथे आयोजित केलेला आहे कृषी जागरणतर्फे, महिंद्रा ट्रॅक्टर्सतर्फे. इथे आपण शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. रेड कार्पेट शेतकऱ्यांसाठी आपण टाकलेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या गोष्टीचा तर शेतकरी म्हणून आनंदच व्यक्त करेल मी, कारण की कोणीतरी शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या तो सहन करून कुठंतरी उत्पादन घेतो आहे आणि त्याचं उत्पादन हे देश पातळीवर तो कशा पद्धतीने पोहोचू शकतो किंवा समाधान इतर शेतकऱ्यांना कसं मिळवून देऊ शकतं याची जर तुम्ही मूळ गाभा शोधला असेल तर तुम्ही पुरस्कार देऊन त्या शेतकऱ्याला, त्याच्या परिवाराला, देशासाठी तुम्ही त्याच्याबद्दल जो आदर आहे तो सिद्ध करून देत आहे. आणि सर, इथे आपल्याकडे देशभरातून शेतकरी आले, त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला कसं वाटलं? हो, निश्चितच आनंद वाटला. आणि इथं आल्याच्या नंतर जे क्लायमेट चेंज असतं तर पीक पद्धतीत आपण कुठला बदल करावा किंवा जे काही सजेशन नवीन इतर राज्यातने बऱ्याचशा भागातनं शेतकरी इथं आले, वेगवेगळे प्रकारची पिकं आहे, आपल्याला ज्ञान म्हणजे माहिती घेता येते की आपण कुठलं पीक आता यानंतर सोडून द्यायचं आहे आणि कुठलं नवीन पीक ऑब्झर्व करून त्यातनं आपल्याला पैसे कमावण्याची संधी कशी उपलब्ध होईल हे आपल्याला इथं शेतकऱ्यांशी मिळल्याच्या नंतर, हे बघितल्याच्या नंतर हे आपल्याला समजून येतं. आणि ट्रॅक्टरचे जे यंत्र आहे आपल्या शेतीशी निगडीत, म्हणजे आपण किती HP चा ट्रॅक्टर घेतला पाहिजे, कुठलं अवजार आपल्याला हे आपण ज्या याच्यात आपला लॉस आहे ती गोष्ट सोडून आपण फायद्याकडे कसं वळू शकतो हे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हाच आपल्याला कळतं. आणि हीच गोष्ट तुमच्या कृषी जागरणनी सिद्ध करून दिली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर. आणि नवीन शेतकऱ्यांना जे शेतीमध्ये येऊ बघतायत अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल?
निश्चितच मी त्या सर्व शेतकऱ्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. शेती हा असा स्रोत आहे की पिढीजात जी चालणारी शेती आहे आजपर्यंत कधीही तोट्यात गेलेली नाही असं मी तरी म्हणतो. फक्त कष्ट करण्याची वृत्ती माणसात पाहिजे. जो माणूस कष्ट करतो त्याला फळ निश्चित मिळतं. जुनी एक म्हण आहे, वाळूचे कण रगडिता तेलही मिळे. फक्त आपली कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे. निश्चितच भगवंत आपल्याला त्या कष्टाचे फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि शेतीतनं तो माणूस कधी उपाशी राहील असं कधी होणार नाही. आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये निश्चितच शेतीला चांगल्या प्रकारचे दिवस येतील, हे माझं तरी वैयक्तिक मत आहे. आणि आपला देश कृषीप्रधान हे परत एकदा सिद्ध झाल्याशिवाय राहील, म्हणजे त्याच्यात कुठली शंका राहणार नाही. आपला जो नारा आहे भारत देशाचा जय जवान जय किसान, ह्या नाऱ्याच्या धोरणाने जर आपण चाललो तर निश्चितच आपल्या देशाचीही प्रगती होईल आणि आपल्या शेतकऱ्यांचीही प्रगती होईल. आपण जर बघितलं तर अन्नधान्य असेल, कडधान्य असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत, सर्व गोष्टी पूर्ण देशाच्या जे अवलंबून असेल तर ती एकमेव गोष्ट शेती आहे. शेतीवरच सर्व काही गोष्टी अवलंबून आहे. त्याच्यामुळं जो शेतकऱ्यांना सन्मान पाहिजे तो आपण देऊन अतिशय चांगलं काम केलं आहे असं मला तरी वाटतंय. जसं आता सर म्हणाले की मेहनत करण्याची प्रवृत्ती पाहिजे, तर आपण मेहनत जर केली तर आपण शेतीत सुद्धा खूप यशस्वी होऊ शकतो. तर सर तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. पुनश्च एकदा मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम जर आपण ठेवत गेले तर निश्चितच शेतकरी समृद्ध होईल आणि त्याची शेती करण्याची जी प्रवृत्ती आहे ती बदलेल. आणि जो समाज इतर त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतो ते कुठंतरी कमी होईल. आणि शेतकरी हा सुद्धा एक देशाचा मूलभूत घटक आहे हे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिद्ध होत जाईल. अशाच अधिक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी. धन्यवाद.